सो मग कसं माहिती का 6 वर्ष तर विद्यार्थी जाणार आहे. पण मला हे पण बघायचं की त्याची स्टडी कशी असेल. जसं आपल्या आपल्या इंडियामध्ये जी युनिव्हर्सिटीज आहेत, तर तिकडं आणि इकडचा फरक काय? अगदीच. म्हणजे तुमचा प्रश्न अगदीच व्हॅलिड आहे. कारण का जर तुम्ही बघायला गेलं इंडियन एम-बी-बी-एसमध्ये आणि अब्रॉडचे एम-बी-बी-एस फार काहीही फरक नाहीयेत. जर आता तुम्ही डेफिनिटली जर ऑप्शन कन्सिडर करताय, तर मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगते, की जर तुम्ही परदेशात एम-बी-बी-एस करताय आणि जर विचार करताय, की इंडियामध्ये माझं एम-बी-बी-एस होत नाहीये, माझं बजेटही नाहीये, तर मी अब्रॉड कन्सिडर करू शकतो, तर नक्कीच करू शकतो. आज तुम्ही संपूर्ण देशामध्ये बघाल, तर हजारोपेक्षा जास्त विद्यार्थी इंडियापेक्षा जास्त अब्रॉडमध्ये एम-बी-बी-एससाठी वळण घेत आहेत. त्यामागे कारण अगदीच अगदीच म्हणजे व्हॅलिड आहे. ते म्हणजे मुळात कमी अफोर्डेबल आहे. आपण इंडियात बघितलं तर इंडियातलं आपलं दरवर्षी प्रायव्हेट कॉलेजेसची फीस जर पाहिली तर 15 लाख ते 75 लाख इतकं असेल. बट जर तुम्ही अब्रॉडमध्ये बघितलं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं विदिन 40 टू 45 लाखमध्ये तुमचं संपूर्ण एम-बी-बी-एस कंप्लीट होतंय. आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते तुमचं जे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जे असणार आहे, ते कंप्लीट इंग्लिशमधून असणार आहे. असं नाहीये की जर तुम्ही अब्रॉडमध्ये शिकायला जाताय, त्यांचा काही लँग्वेज इश्यू आहे, अगदीच असं काही नाहीये. ते कंप्लीट पूर्ण इंग्लिशमध्ये असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते एन-एम-सीच्या रूल्स एंड रेग्युलेशनच्या अंडर असणार आहे. आणि महत्त्वाचं बघायला गेलं तर सर्वात महत्त्वाचा तुमच्यासारख्या बऱ्याचशा पेरेंट्सचा हा मेन कन्सर्न असतो, की बजेटमध्ये बसेल की नाही, की काय असेल म्हणजे बजेट. तर त्यामध्ये अगदीच तुम्ही बोलू शकता, की तुमचं विदिन 40 ते 45 लाखामध्ये संपूर्ण एम-बी-बी-एस होणार आहे.